मुलीचं आणि बापाचं नातं सुद्धा आमच्या साधू संतांनी देवाबरोबर जोडलं महाराज. मुलगी आहे ना, मुलगी आणि बापाचा एवढा जिव्हाळ्याचा संबंध असतो महाराज. मी आपल्या कुटुंबातला हा काही वेदांत नाहीये हो, मी आपल्या कुटुंबामधलं सांगतोय, आपल्या घरामधली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. मुलीचा आणि बापाचा किती जिव्हाळ्याचा संबंध असतो सांगू तुम्हाला हो. ज्या वेळेस देव आहे ना, ज्यावेळेस देवाला ज्यावेळेस मुलगी बनवायची असते आणि देवाला ज्यावेळेस मुलगा बनवायचा असतो, त्यावेळेस देवाने असे क्रॉस लाईन टाकलेली आहे महाराज. कशी क्रॉस लाईन टाकलेली आहे देवाने? क्रॉस लाईन कशी क्रॉस लाईन आहे? देवाला ज्यावेळेस मुलगा बनवायचा असतो हो, त्यावेळेस देवाने काय केलं माहितीये का? बापाच्या हो डोक्याचा तुकडा काढला, कवटीचा बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला आणि त्याच्यापासून मुलगा बनवला. काय बनवला? तुम्ही बोला थोडं बरं का हो. मुलगा बनवला. काय बनवला? बापाच्या डोक्याची कवटीचा तुकडा काढला आणि मुलगा बनवला. आणि देवाला ज्या वेळेस मुलगी बनवायची होती त्यावेळेस बापाच्या हृदयाचा तुकडा काढला आणि देवाने मुलगी बनवली. काय बनवली? मुलगी बनवली महाराज. म्हणून डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढं पोरग निबर आहे हो. आणि हृदय जेवढं कोमल आहे तेवढी मुलगी कोमल आहे. जेवढं हृदय कोमल आहे तेवढी मुलगी कोमल आहे महाराज. म्हणून बघा तुम्ही, घरामध्ये 3 वर्षाची मुलगी असू द्या, किती 3 वर्षाची मुलगी असू द्या आणि 5 वर्षाचा मुलगा असू द्या, 2 वर्षाचं अंतर ठेवावं लागेल ना आपल्याला हो. 3 वर्षाची मुलगी असू द्या आणि 5 वर्षाचा मुलगा असू द्या आणि बाप 100-200 किलोमीटर प्रवास करून येऊ द्या, बापाच्या गाडीची फायरिंग ऐकल्या बरोबर हो सगळ्यात अगोदर हो दारामध्ये पळत कोण येतो? मुलगा येते का मुलगी? काय अनुभव आहे तुमचा? हा, मुलगी येते महाराज दारामध्ये पळत. माझे बाबा आले, माझे बाबा आले, माझे बाबा आले, माझे. एवढा आनंद होतो तिला. पळत पळत जाते, पायाला मिठी मारते. माझ्या बाबाला तहान लागली असेल म्हणून पळत पळत माठाकडे जाते, पाणी भरून आणते. ग्लासमध्ये तिला आणता येत नाही महाराज, ग्लासमध्ये तिला आणता येत नाही, पण ती एक घोटभर पाणी त्या ग्लास मध्ये राहतं आणि एक घोटभर पाणी त्या बापाच्या हातामध्ये देते, तोंडाला लावते. एक घोट पाण्याने बापाला काहीच होत नाही, पण बापाला त्या मुलीला पाहिल्या बरोबर 200 किलोमीटर केलेला प्रवासाचा सीन आहे ना, एका मिनिटात निघून जातो. का तर माझ्या बाईने मला पाणी आणलं, माझ्या बहिणी मला पाणी आणलं. आणि ऐका ना, ज्या वेळेस 3 वर्षाची मुलगी पाणी देत असते, बापाला पाणी पाजत असते ना, त्यावेळेस 5 वर्षाचं पोरग कोपऱ्यामध्ये बसून बघत असतं आणि मनातल्या मनात म्हणत असतं, जिवंत आहे तोपर्यंत तू पाणी पाज, मेल्यानंतर मी मेल्यानंतर काय करीन? मेल्यानंतर मी पाणी पाजेल. आणि मग ती मुलगी म्हणते, माझ्या बाबाला भूक लागली असेल, ताट घेऊन येते, ताट घेऊन येते, बाबाला ताटाकडे घेऊन जाते, जेवायला बसवते आणि बापाच्या ताटातला घास घेते आणि बापाच्या तोंडामध्ये घालते. आणि ज्या वेळेस ती बापाच्या तोंडामध्ये घालत असते त्यावेळेस सुद्धा पोरग तिथं असतं. ते म्हणत असतं, जिवंत आहे तोपर्यंत तू खाऊ घाल, मेल्यानंतर नैवेद्य दाखवायचं काम मी करीन. आहे का नाही? नैवेद्य दाखवायचं काम मी कर. त्याच्यामुळे मुलगा झाला ना, जास्त हरडून हुरळून जायचं नाही महाराज हो. मुलगा झाल्यानंतर लोक काय वाटतात तुमच्याकडे? पेढे वाटतात, आहे का नाही? पण मुलगा झाल्यानंतर मला तरी वाटतं त्याने एवढा बापाने आनंदित होण्याचं काम नाही हो. मुलगा झाल्यानंतर त्याने एवढं मनात ठरवायचं की आपल्याला खात्रीने पेटवणारा पठ्ठ्या जन्माला खात्रीने हाच पेटवणार बुवा, दुसरं कोणी पेटवणार नाही. खात्रीने पेटवणार आपल्याला जन्माला आला, एवढा पोरगा निबर असतो. पण मुलीचं बापाचं एवढा जिव्हाळ्याचा संबंध असतो महाराज. ती मुलगी आहे ना, मुलगी हो आयुष्यभर हो ज्यावेळेस नांदायला जाते ना, नांदायला गेल्यानंतर सुद्धा हो माझ्या बापाची इज्जत हो सासर घरी राहिली पाहिजे, याच्याकरता तिला कितीही जरी त्रास झाला तरी सुद्धा ती सहन करते महाराज. ती मुलगी आहे ना, किती त्रास झाला, फक्त माझ्या बापाची इज्जत शाबूत राहिली पाहिजे याच्याकरता ती त्रास सहन करते हो. आयुष्यभर बापावरती प्रेम करते. पण एक गोष्ट सांगू, कितीही जरी त्रास झाला तरी भक्त जसे देवाला भांडतात ना, तशी मुलगी सुद्धा सासर घरी कोणाला काही म्हणत नाही. पण ज्या वेळेस ती माहेराला येते तर माहेराला आल्यानंतर ती बापाला भांडते महाराज.
प्रेमाने बापाला भांडते. या शास्त्री विठ्ठल विठ्ठल कृष्ण भगवान बोले भाई सब जल की. आज खूप मोठा योग आहे महाराज. आमची किती वर्षापासूनची मैत्री आहे, पण आज पहिल्यांदा माझ्या कीर्तनात आले. पहिल्यांदा 2 वर्षापासून. तुम्हाला आता आपला विषय स्टॉप ठेवू, त्याच्यानंतर आपण परत चालू करू. पण 2 वर्षापासून तुम्हाला खोटं सांगत नाही, मी माझ्या गावामध्ये कथा घेण्यासाठी प्रयत्न करतो या माणसाची. पण ते काही मेळ बसेना आणखी, नाही की नाही. आदरणीय शास्त्री महाराजांच्या माध्यमातून तुम्ही कथा ऐकताय. 7 दिवस इथून पुढेही ऐकणार आहात कथा. अतिशय गोड त्यांची कथा आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कलाकार ही सगळी मंडळी आहेत ना, कलाकार मंडळी, मगाशी आमचा विषय चालला होता, पण कलाकार खूप मिळतील महाराज. कलाकार खूप मिळतील. हो, हे सगळे कलाकार गोडही आहेत. नाही तर कधी कधी काय होतं बरं का, हो, कलाकार लय गोड पण त्याला लय खोड. कलाकार लय गोड असतो महाराज, पण त्याला लय खोड असते महाराज. किती खोड आता हे कार्यकर्त्याला माहिती. विठाला पण ही सगळी गोड मंडळी तुम्हाला भेटली आहेत. आणि त्याच्याही पेक्षा त्यांचा स्वभाव जास्त गोड, सगळ्यांचाच. बरं हो, जेवढी कला गोड आहे तेवढाच स्वभाव सुद्धा सगळ्यांचा गोड आहे महाराज. सगळे मिळून मिसळून राहिलं पाहिजे सगळ्यामध्ये, आहे की नाही. मग ती मुलगी आहे ना, आता आपल्या टॉपिक कडे येऊ आपण. हो, मुलगी आहे ना, मुलगी बापावरती एवढं प्रेम करते महाराज, एवढं प्रेम करते. तिला सासर घरी हो गेल्यानंतर कितीही तकलीफ झाली, ती सासर घरी कोणाकोणाला सोडून जाते महाराज. आपल्या गावाचा त्याग करते, भावाचा त्याग करते, कुळाचा त्याग करते, गोत्राचा त्याग, सगळ्यांचा त्याग करते आणि एकटी नांदायला जाते. आणि सासर घरी तिला तकलीफ झाली, सगळ्यांची जरी तकलीफ झाली तरी ती कोणाला ब्र शब्द सुद्धा बोलत नाही. आणि ज्या वेळेस माहेरला येते ना महाराज, माहेरला आल्यानंतर हो बापाकडे पाहते. आणि बापाकडे पाहिल्यानंतर ती मुलगी म्हणते, बाबा मी तुमच्या जवळ होते ना, हो तोपर्यंतच सुखी होते, तोपर्यंतच आनंदात होते. तुम्ही कशा करता मला अशा कदान घरी दिलं. म्हणजे तिला त्रास असतो ना सासर घरी, कशा करता तुम्ही मला दिलं. आणि ही जशी मुलगी बापाला भांडते ना, तसे आमचे साधू संत सुद्धा मुलीच्या रूपामध्ये पांडुरंग परमात्म्याला, देवाला भांडतात की हे देवा, आम्ही तुझ्या जवळ होतो तोपर्यंत सुखी होतो, तू आम्हाला तुझ्यापासून दूर लोटलंस, म्हणजे सासरला आम्हाला पाठवलंस. आम्ही तुझ्या जवळ होतो तोपर्यंत आम्ही माहेरात होतो. आणि ही भांडण्याकरता हो साधू संत सुद्धा देवाला भांडतात. कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी गेले भरून कागा सासुरवासी कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज गेले भरून कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी कागा सासुरवासी गेले कागा सासुरवासी आपुलिया सत्ता स्वामी राही
किसी से कम नहीं है क्या? कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. हो, माझ्याकडे लक्ष द्या. हे कुणीच कोणाला कमी नाहीत महाराज, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. एका हुनी खरं तर हे कौरवाचं वर्णन आहे. विठाला विठाला विठाला. पण एकापेक्षा एक जण बळी आहे महाराज. एका जणाने चाल म्हणली ना तो त्याच्या पुढचा आहे का नाही. एकापेक्षा एक सगळी मोठी मोठी मंडळी आहेत महाराज. आपला नाही आपण संबंध जोडलेला नाही म्हणजे तसा देवाचा ना आपला काहीच संबंध नाही आहे. पण नेमका देवाचा ना आपला काय संबंध आहे याच्या बाबतीत आपण कन्फ्यूज आहेत महाराज. काय देवाचा ना आपला नेमका काय संबंध आहे याच्या बाबतीमध्ये आपण कन्फ्यूज आहोत. आणि आपला आणि देवाचा संबंध जोडल्या जावा याच्या करता बलशाली असलेलं साधन शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. विठाला विठाला. मग ते कोणतं साधन आहे तर साधू संत बलवान असलेलं साधन प्रतिपादन करतात. कारण बलवान असलेलं साधन तेच प्रतिपादन करू शकतात जे स्वतः बलवान आहे. साधू संतांकडे अनेक प्रकारची ताकद आहे महाराज. शापादपी शरादपी अनेक प्रकारची साधू संतांच्याकडे ताकद आहे. किंबहुना तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपलं धन तुमचं आमचं धन हो जगाला त्रास देण्याकरता असतं. तुमचं आमचं ज्ञान जगाला त्रास देण्याकरता असतो. तुमचं आमचं जे बळ आहे तुमची आमची जी शक्ती आहे ती जगाला त्रास देण्याकरता असते महाराज. बघा तुम्ही गावात जर 4-5 जण 5-6 जण जर भाऊ असले ना महाराज ते कोणावरही डेअरिंग करतात. गावामध्ये कोणावरही डेअरिंग करतात. म्हणजे आपल्याकडे असलेलं बळ आपण जगाला त्रास देण्याकरता वापरतो. पण साधू संतांनी त्यांचं बळ हो त्यांचं ज्ञान हो त्यांचं धन सगळंच्या सगळं जगा करता वापर. देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट भीती परोपकारे परोपकारा करता आपला देह सुद्धा झिजवतात, आपली संपत्ती झिजवतात, आपलं ज्ञान झिजवतात, सगळ्या गोष्टी जगा करता करतात. कारण बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या साधू संतांकडे एवढी मोठी ताकद असते महाराज. एवढी मोठी ताकद असते. किती साधूकडे ताकद असते तुम्हाला सांगू. एका उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो. काय झालं, देवाने एक गाढव तयार केलं. गाढव कळतं ना, पुराव गाढव कळतं ना तुम्हाला. गाढव तयार केलं. 1 पायाचं नाही, 4 पायाचं नाही, किती पायाचं? 2 पायाचं. मी कशाला म्हणू बा, मला जायचंय आणखी पैठणला. देवाने गाढव तयार केलं आणि गाढव तयार केल्यानंतर ते गाढव ज्या वेळेस पृथ्वी तलावरती सोडणार भगवान परमात्मा हो त्याच्या अगोदर ते गाढव ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये होतं ना, त्यावेळेस ते गाढव म्हणायचं, हे देवा हो माझी तुम्हाला प्रार्थना आहे आणि मी तुमची शपथ घेऊन सांगतो की मला जर तुम्ही या गर्भवासाच्या दुःखामधून जर वेगळं केलं ना तर मी शपथ घेऊन सांगतो मी तुमचं रात्रंदिवस भजन करेन.
आठवीन पाया आम्हाला नवस शपथ घेऊन सांगतो, मला जर तुम्ही या गर्भवासाच्या दुःखामधून वेगळं केलं तर मी तुमचं रात्रंदिवस भजन करेन. कोण म्हणत होतं? कोण? गाढव. गाढव ते गाढव म्हणत होतं, देवा मी तुमचं भजन करेन. देवाला वाटलं चला आपण याला जन्माला घालू, गर्भवासाच्या दुःखामधून याला वेगळं करू, हा आपलं भजन करेन. देवाने त्याला जन्माला घातलं आणि जन्माला घातल्याच्या नंतर ते गाढवच मारा. ते भजन करत नव्हतं, कीर्तन करत नव्हतं, नामस्मरण करत नव्हतं. हो, देवाला वाटलं चला सिनियर केजी ज्युनियर केजी झाल्यानंतर तरी करीन, मोठं झाल्यानंतर करेल. हो, तरी सुद्धा ते गाढव काही भजन करत 10-5 वर्षाने करेल. चला बुवा चला थोडस कॉलेजला गेल्यानंतर करीन असं वाटलं देवाला. आणि देवाने 10-15 वर्ष त्याच्याकडे इग्नोर केलं, पाहिलंच नाही. आणि 15-20 वर्षाने देवाला वाटलं की चला आपण ज्या गाढवाला तयार केलं ते गाढव नेमकं करतंय काय बुवा, आपण पाहावं तरी. वरतून देवाने पाहिलं तर ते गाढवच ना महाराज. गाढव त्याच्या स्वभावाप्रमाणे उकिरडा हुंगत होत. गाढव उकिरडा हुंगत होत. आणि मग देवाला पश्चाताप झाला की अरे रे उगाच आपण या गाढवाला बनवलं. देवाला काय वाटलं? उगाच आपण या गाढवाला बनवलं. आता एक काम करू, आपण या गाढवाचं घोडं करू. काय करू? देवाला काय वाटलं? गाढवाचं घोडं करू. जमेल का हो देवाला? पण साधू संत म्हणतात आम्ही करू गाढवाचे घोडे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. साधू संत म्हणतात आम्ही गाढवाचं घोडं करू आणि ते सुद्धा दृष्टीच्या पुढे करू. म्हणजे डोळ्या देखत करू, चमत्कार वगैरे नाही, डोळ्या देखत आम्ही गाढवाचं घोडं करू. आणि तुम्हाला सांगू आज तागायत सुद्धा आता सुद्धा गाढवाचं घोडं करण्याचं रात्रंदिवस काम साधू संतांच्या विचाराने चाललेलं आहे. तुम्ही मी म्हणजे थोडंसं मोकळं बोलणारा माणूस आहे. ही जी विद्यार्थी आहेत ना महाराज, विद्यार्थी मंडळी, आमचे महाराज मंडळी, हे भविष्यातली मोठी मोठी कीर्तनकार आहेत. पण मला तुम्ही खरं सांगा, मी थोडंसं मोकळं बोलतो, मला खरं सांगा तुम्ही, हो आपण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलगा कधी टाकतो? 12वीला 99% ज्याला पडलेत असा विद्यार्थी आपण वारकरी शिक्षण संस्थेत टाकतो? होय मामा? कधी टाकतो? वारकरी शिक्षण संस्थेत असा विद्यार्थी टाकतो महाराज जो गावातल्या शाळेत स्वतः शिकत नाही. तो शिकत नाही, शेजाऱ्याला सुद्धा शिकू देत नाही. घरामध्ये दररोज भांडण आणतो कोणाचं ना कोणाचं. एवढं विचित्र. आणि असा विचित्र असलेला मुलगा सगळं गाव ज्याला गाढव म्हणतं, हो मग असा मुलगा आम्ही त्या गावात कीर्तनाला गेलो. आता मी तर विद्यार्थी सांभाळून कंटाळलो. महाराज शास्त्री महाराजांकडे आहेत विद्यार्थी.
पण आम्ही त्या गावामध्ये गेलो की महाराज लोक म्हणतात, काय म्हणतात, महाराज हे तुमच्याकडे काय म्हणतात, पदरात वटीत काय म्हणतात, हे तुमच्या पदरामध्ये, ह्याला घेऊन जा, हे आमच्या काहीच कामाचं नाही. काय म्हणतात ते, हे आमच्या काहीच कामाचं नाही, याला तुम्ही घेऊन जा. आणि ऐका ना मायबा, ते गाढव असलेलं पोरग, सगळं गाव ज्याला गाढव म्हणतं, हो ते गाढव असलेलं पोरग माझ्या विश्वमौली ज्ञानोबराच्या दरबारामध्ये जातं, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये जातं, पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुरामध्ये जातं. आणि तिथं गेल्यानंतर विश्वमौली ज्ञानोबराच्या समाधीचं दर्शन घेतं आणि तिथं विश्वमौली ज्ञानोबराचा मधुकरीचा प्रसाद खातं. आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर सगळं गाव ज्याला गाढव म्हणतं ना, ते गाढव असलेलं पोरग मधुकरीचा माऊलीचा प्रसाद खाल्ल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून सगळ्याला उपदेश करतं. म्हणजे गाढवाचं घोडच होतं की नाही, सगळं गाव ज्याला गाढव म्हणतं, असं असलेलं विचित्र पोरग आळंदीला जातं, ज्ञानोबराचा प्रसाद खातं आणि कीर्तनकार होऊन सगळ्या गावाला उपदेश करतं. म्हणजे गाढवाचं घोडच होतं की नाही. हे आज तागायत सुद्धा साधू संतांच्या विचाराने चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, संत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. इथं सुशिक्षित मंडळी आहेत महाराज, तरुण मंडळी आहेत आमचे, त्यांच्याकरता बोलतो. संत म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाही, तर संत म्हणजे जुन्या काळातले सायंटिस्ट आहेत महाराज. कोण आहे? जुन्या काळातले सायंटिस्ट आहेत. कारण ऋषी कोणाला म्हणतात, जे रिसर्च करतात त्यांना ऋषी म्हणतात. काय म्हणतात? जे रिसर्च करतात ना त्यांना ऋषी म्हणतात. आणि प्रत्येकाच्या हृदयाचं रिसर्च करण्याचं काम आमचे साधू संत करतात. म्हणून संत म्हणजे शास्त्रज्ञ आहेत. विठाला विठाला आणि या साधू संताने तुम्हा मला देवापर्यंत पोहोचण्याकरता बलशाली असलेलं साधन दिलं, ते म्हणजे दिंडी नावाचं साधन. कोणतं नावाचं? दिंडी नावाचं साधन. या दिंडीच्या अंतर्गत कीर्तन येतं, या दिंडीच्या अंतर्गत नामस्मरण येतं, या दिंडीच्या अंतर्गत भजन येतं, या दिंडीच्या अंतर्गत भारूड येतं, या दिंडीच्या अंतर्गत हा सगळा परमार्थ, हा सप्ताह येतो. आणि मग हे दिंडी नावाचं साधन, ती दिंडी कशी असली पाहिजे, काय असली पाहिजे, सगळ्यात अगोदर या जगामध्ये, या मृत्यू लोकावरती, या पृथ्वी तलावरती सगळ्यात अगोदर पहिले दिंडीचे जर जनक कोण असतील तर ते श्री संत सावता महाराज आहेत. कोण आहे? श्री संत सावता महाराज. त्या श्री संत सावता महाराजांनी विश्वमौली ज्ञानोबाराय, नामदेवराय यांना आपल्या मळ्यामध्ये ते दिंडी नावाचं साधन शिकवलं. आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये दिंडी नावाची प्रथा चालू झाली. सगळ्या साधू संतांनी दिंडी काढली आणि त्या दिंडी नावाच्या माध्यमातून या दिंडीमध्ये आतापर्यंत सगळ्या जगाला ज्ञानाने सांगितलं, भक्तीने सांगितलं, वेदाने सांगितलं, उपनिषदाने सांगितलं, पुराणाने सांगितलं, तरी सुद्धा काहीच या लोकांना पुराणा गेलं. सगळ्या शास्त्राने सांगितलं तरी सुद्धा हे जग ऐकत नाही. सगळ्या शास्त्राने सांगून सुद्धा या जगाने शास्त्र ज्याला निषिद्ध म्हणतं ना, जगाने त्याला सिद्ध मानलं. शास्त्र ज्याला निषिद्ध म्हणतं, जगाने त्याला सिद्ध मानलं. आणि शास्त्र ज्याला सिद्ध म्हणतं, सगळं जग त्याचा निषिद्ध म्हणतं त्याला. मग आमच्या साधू संतांने काय केलं, या जगाकडे दृष्टिक्षेप टाकला. आणि या जगाने काय केलं तर वेदाने जे विहित कर्म सांगितलं होतं ते विहित कर्म सोडून दिलं आणि दुष्कृत कर्म करायला लागली हे जग. आणि म्हणून साधू संतांनी लिहिलं, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने हे बुडविली. अर्थ लोपून टाकले या लोकांनी. आणि या लोकांचा अंतःकरण आहे ना, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे. अंतःकरण आहे ना, विषयाने बरबटून गेलेलं या समाजाचं. आणि बरबटून गेलेलं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण स्वच्छ करण्याकरता आता या लोकांना प्रॅक्टिकल भक्ती सांगावी लागेल. ती प्रॅक्टिकल भक्ती म्हणजे दिंडी नावाची भक्ती. त्या दिंडीमध्ये कोणी कोणाला ज्ञान देत नाही.
त्या दिंडीमध्ये कोणी कोणाला उपदेश करत नाही, प्रत्येकाने आपलं आपलं भजन करायचं आणि आनंद घ्यायचा. आणि मग साधू संताला हे भजन दिलं आणि ती साधू संतांनी त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत या दिंडीच्या माध्यमातून पोहोचले. आणि हे दिंडी नावाचं साधन एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं की तुम्हाला सप्ताह करायचा झाला तर कीर्तनकारांना आमंत्रण द्यावं लागतं, सप्ताह करायचा झाला तर मृदंगाचार्य गायनाचार्य यांना आमंत्रण द्यावं लागतं. पण जर माझ्या विश्वमौली ज्ञानोबा जर दिंडी सोहळा निघाला तर महाराष्ट्रातल्या कुणालाही आमंत्रण नसतं, पण सगळ्या जगाला हेवा वाटावा असं दिंडी नावाचं साधन माझ्या विश्वमौली ज्ञानोबा सोहळ्यामध्ये असतं महाराज. आणि त्या दिंडीमध्ये किती आनंद असतो. आणि ते दिंडी नावाचं साधन शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज या महाराष्ट्राच्या हातामध्ये देतात. मग तुम्ही म्हणाल महाराज, तुम्ही म्हणता की हे दिंडी नावाचं साधन मोठे, तुम्ही म्हणताय की हे दिंडी नावाचं साधन बलवान आहे, पण त्या दिंडी नावाच्या साधनाने नेमकी काय क्रांती केली ते सांगा ना. ती क्रांती शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात. हाती कुरक्या काके नमोनी हाती कुरक्या काके नमोनी हाती कुरक्या काके नमोनी हाती कुरक्या यांच्याकरता एकदा टाळी वाजवा बरं सगळ्यांनी. संत आले वरले दिंडी आणि हाती खुरक्या काखेत मुंडी. काय अभंगाचे बोल. हाती खुरक्या काखेत मुंडी. दिंडी नावाच्या साधनाची काय ताकद आहे तर साधू संतांनी सांगितलं की हे जग आहे ना, जग, या जगाला काम क्रोधाधिक विकाराने सगळ्यांनी महाराज बरबटून टाकलेले. सगळ्या जगाला काम क्रोधाधिक विकाराने बरबटून टाकलेलं आहे. आणि ते काम क्रोध नावाचं जे बकरू आहे, बकरू, तुमच्याकडे बकरू कापतात, सगळं करते पुन्हा सप्तावी करते.
बकरं कापतात ना तुमच्याकडं? बकऱ्याला किती खुरा असतात बरं? 4. तुम्ही काय कापल्याला दिसत नाही बुवा. हा हो, ते माळकरी येत नाही, ते कळतं ना लगेच. हो. बकऱ्याला किती खुरा असतात बरं? तुम्ही म्हणाल महाराज कशाला काढता हे कीर्तनात बघ. संत आले वरले दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. साधू संत म्हणतात आम्ही एक काम क्रोध नावाचं बकरू कापलं, हो त्याला मारलं, त्याचे खुरं वेगळे केले आणि त्याचं मुंडकं वेगळं केलं. काय केलं? त्याचे खुरं वेगळे केले आणि त्याचं मुंडकं वेगळं केलं. आपण जे मसोबाला बकरं कापतात तुमच्याकडे लोक, मला खरं सांगा, आपण मसोबाला बकरं कापल्यानंतर, तुम्ही नका सांगू बाबा तुम्हाला काय म्हणजे ते आपण मसोबाला बकरं कापल्यानंतर, मी एका जणाला विचारलं का हो तुम्ही मसोबाला बकरं कापल्याच्या नंतर तुम्ही नैवेद्य म्हणून देवाला काय ठेवता बरं? बोला की राव. काय ठेवता? मी सांगू का? जर मी सगळं डिटेल सांगितलं तर तुम्हाला कदाचित संशय येण्याची शक्यता की महाराजच नवीन माळकरी झाला. मी एका जणाला असंच विचारलं, म्हणलं तुम्ही नैवेद्य म्हणून काय ठेवतात? तो म्हणला महाराज खुरं आणि मुंडकं. मी म्हणलं नैवेद्य म्हणून खुरं मुंडकच का बरं ठेवता? तो म्हणला महाराज ते शिजत नाही ना. काय म्हणला तो? शिजत नाही ना म्हणला. अरे वा. त्याच्यामुळं आपली भक्ती बी अशीच आहे महाराज. तुम्ही हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये नारळ फोडायला जा, जर चांगला कवळा लुसलुसीत जर नारळ निघाला तर खरं सांगा मला, आपण हनुमंतरायाला किती ठेवतो बरं बाबा? एवढा तुकडा हनुमंतरायाच्या दाढीत बी बसत नसून. पण जर तो खराब निघाला, पावला. अरे वा, भक्ती आहे की नाही? हो, मग ते बकरू ना, हो काम क्रोध नावाचं, तुम्ही जसं मसोबाला बकरं कापता तसंच साधू संत म्हणतात आम्ही सुद्धा एक काम क्रोध नावाचं बकरू कापलं आणि कापल्यानंतर हो त्याचे खुरं वेगळे केले आणि त्याचं मुंडकं वेगळं केलं. आता बकऱ्याला खुरं किती असतात हे तुम्ही सांगितलं पाहिजे की नाही? आता किती खुरं असतात बकऱ्याला? बकऱ्याला 8 खुरं असतात महाराज. किती खुरं? तुम्ही म्हणता महाराजाला लय डिटेल माहिती. 8 खुरं असतात बकऱ्याला, 8. हो मी तुम्हाला सांगतो, हो पुढचे 2 पाय असतात ना, एका पायाला 2 खुरं, पुढच्या 2 पायाचे 4 आणि मागच्या 2 पायाचे 4, 4 आणि 4 8. तसं आमचे साधू संत म्हणतात आम्ही सुद्धा या काम क्रोध नावाचं बकरू कापलं, त्याचे खुरं वेगळे केले, मुंडकं वेगळं केलं आणि त्याच्या खुरापासून, हो त्याच्या जे खुरे आहेत ना, 8 खुरे आहेत ना, त्या 8 खुरापासून आम्ही चिपळी बनवली. चिपळी काय बनवली? चिपळी बनवली. चिपळी तुम्ही चिपळी पाहिली ना? चिपळी शास्त्री महाराजांकडे कथेमध्ये तुम्ही पाहत असाल चिपळी. त्या चिपळीला हो पितळाच्या चकत्या असतात महाराज. पितळाच्या चकत्या असतात. हो एका बाजूला उजव्या बाजूला वरतून 2 खालून 2 2 आणि 2 4 आणि डाव्या बाजूला वरतून 2 खालून 2 2 आणि 2 4, 4 आणि 4 8. आणि बकऱ्याला किती खुरं असते? 8 खुरं. त्या काम क्रोध नावाचं बकरू कापलं आणि त्याच्यापासून चिपळी बनवली महाराज. चिपळी आणि त्या काम क्रोध नावाचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं आमच्या साधू संतांनी त्या मुंडक्यापासून विना नावाचं साधन बनवलं. कशाचं साधन? विना नावाचं साधन बनवलं आणि ते हाती खुरक्या आणि काखेत मुंडी. काखेमध्ये विना घेतला आणि हातामध्ये खुरक्या घेतल्या आणि त्याच्यापासून दिंडी नावाच्या साधनामध्ये तो विना आणि त्या चिपळ्या दिंडी नावाच्या भजनामध्ये, दिंडी नावाच्या साधनामध्ये भजन करण्याकरता उपयोगाला आणले. त्या काम क्रोध नावाच्या बकऱ्याचं मुंडकं कापलं आणि त्याच्यापासून हा विना आहे ना, त्याचं प्रतीक आहे महाराज. हा विना त्याचं प्रतीक आहे. त्याच्यावरती 5 तारा बसवल्या. किती? 5 तारा. आणि गंमत अशी आहे महाराज, तारा 5 आहेत आणि त्याच्यातून सप्तस्वर बाहेर काढले. किती? आता कसे काढले, काय काढले, एवढं डिटेल मध्ये सांगायला आपल्याला टाइम नाही. सप्तस्वर बाहेर काढले आणि विण्याच्या माध्यमातून चिपळीच्या माध्यमातून या काम क्रोधाधिक विकाराला मारण्याचं काम आमच्या साधू संतांनी केलं. हा टाळ दिसतो ना महाराज तुम्हाला? टाळ, या टाळाकडे पहा तुम्ही. हा टाळ दिसतो ना? या टाळाचे 2 टोपणे आहेत बघा. किती टोपणे?
दोन टोपण आहेत. एक टोपण कामाचं आहे आणि एक टोपण क्रोधाचं आहे. कशाचं आहे? एक टोपण कामाचं आणि एक टोपण क्रोधाचं आहे. आमच्या साधू संतांनी काय केलं, कधी कामाला क्रोधावरती घातलं आणि कधी क्रोधाला कामावरती घातलं. कधी हा टाळ या टाळावरती वाजवायचा आणि कधी हा टाळ या टाळावरती वाजवायचा आणि टाळा टाळी लोपला. हो, टाळ वाजवत वाजवत त्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये हा टाळ, विना आणि मृदंग हे सगळं साधू संतांनी भजनाचं साधन बनवलं आणि त्याच्या माध्यमातून दिंडी नावाचं साधन काढलं आणि त्याच्या मधून भजन तयार केलं. हो, म्हणून दिंडीमध्ये सगळेच्या सगळे रंगून जातात महाराज. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव असं भजन करतात. त्याच्यामध्ये सगळे जण रंगून जातात आणि एक दोन टोपण आहेत ना महाराज टाळाचे. एक टोपण कामाचं आणि एक टोपण क्रोधाचे. दोघाला एकमेकावरती घातलं आणि दोघाचंही पीठ करून टाकलं. साधू संतांनी दोघालाही मारून टाकलं, कामालाही मारलं आणि क्रोधालाही मारलं. कसं मारलं तुम्हाला सांगू. दोघाला एकमेकावरती. हे समजलं नाही का तुम्हाला? उदाहरण सांगू का दुसरं? जर मी तुम्हाला विचारतो, जर माझं नाव हनुमान आहे, जर हनुमान नावाच्या व्यक्तीला जर निवडणुकीमध्ये पाडायचं असेल तर काय करावं लागेल मग? आता हे काय वेदांत थोडंच आहे. हा, खरं आहे ना महाराज त्यांचं. हो, हनुमान डांबे नावाच्या माणसाला जर निवडणुकीमध्ये पाडायचं असेल तर त्याच्याच भावकीतला दुसरा चुलत भाऊ त्याच्या विरोधात उभा करा. त्याचाच चुलत भाऊ त्याच्या विरोधात उभा करा. आता हे काय वेदांत थोडाच आहे महाराज. तुम्ही याच्यामध्ये सगळे तरबेज मंडळी. त्याचाच चुलत भाऊ उभा करायचा. तसं आमच्या साधू संत. बरं, हे नाही समजलं का? जर तुम्हाला एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाने जर तुम्हाला शिव्या दिल्या, म्हणजे देऊच नाही, पण जर एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाने तुम्हाला जर शिव्या दिल्या तर त्याला काहीच म्हणायचं नाही महाराज. त्याच्या मित्राला दारू पाजायची. काय करायचं? त्याच्या मित्राला दारू पाजायची आणि त्याला म्हणायचं तुझ्या मित्राने मला फार त्याने शिव्या दिल्या तुम्हाला, मी पाहतो त्याच्याकडे. किती रुपयामध्ये? 50 रुपये. मग त्याने त्याला हाणलं काय आणि याने त्याला हाणलं काय? आपलं काय गेलं का त्याच्यात? तसंच साधू संतांनी केलं. कामाला क्रोधावरती घातलं आणि क्रोधाला कामावरती घातलं आणि दोघाचंही काम करून टाकलं. दोघाचंही काम करून टाकलं. एक काम क्रोध, नाहीतर एक काम क्रोध एवढे महाराज, एवढे बलवान आहेत, एवढे बलवान आहेत, एवढे बलवान आहेत, एवढे बलवान आहेत. एका साधूच्या वाक्यामध्ये सांगतो तुम्हाला याची ताकद. अरे जो पेड़ के सूखे हुए पत्ते खाकर जंगल में जाकर रहते हैं उसको भी काम ने नहीं छोड़ा तो आप भजे पकोड़ा खाने वाले कैसे काम को जीत सकते हो. ज्याने झाडाचा वाळलेला पाला खाऊन जे जंगलामध्ये राहतात त्यांना सुद्धा काम क्रोधाने सोडलं नाही. तुम्ही आम्ही तर गावरान तुपाचा माल हाणतो ना, तुम्हाला आम्हाला कसा काम सोडू शकत नाही. पण एवढा बलवान असलेले काम क्रोधाला आमच्या साधू संतांनी मारलं. त्याचे खुरं वेगळे केले, त्याचं मुंडकं वेगळं केलं आणि त्याला भजनामध्ये आणलं. कुठं आणलं? भजनामध्ये आणलं. आणि भजनामध्ये आल्यानंतर त्याच्याकडून भजन करून घेत. म्हणून आमचे साधू संत म्हणतात काम क्रोध बकरा मारा आणि पूजा पुरी पडली
बर्थडे बॉय बसल्यामुळं काय एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मोठ्या प्रेमाने पांडुरंग परमात्म्याचा आणि रुक्मिणी आई साहेबांचं आपल्याला भजन करायचं. ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडासा हात वरी केले तरी चालेल, आहे की नाही? ज्यांना शक्य असेल त्यांनी, कारण थंडी आहे बराच वेळापासून, म्हणजे कुणीच हात बाहेर काढले नाही आणखीन. एकदा मोठ्या प्रेमाने पांडुरंग परमात्म्याचा आणि रुक्मिणी आई साहेबांचं भजन करायचं. विठोबा रखुमाई पंढरपुरी पडली होड आणि मुटक्या परीस धांगड गोड. त्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये जो इंद्रियाचा ज्याने निग्रह केला त्याला तर मोक्ष आहेच आहे, पण धांगडीला सुद्धा माझ्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये मोक्ष आहे महाराज. कारण पंढरपुरामधली प्रत्येक गोष्ट मोक्ष देते महाराज. प्रत्येक गोष्ट. तुम्ही चंद्रभागेचं स्नान करा तरी तुम्हाला मोक्ष. नुसतं स्नान नाही करू द्या. एखादा म्हटला हो मला चांगलं घरी चांगल्या फिल्टरच्या पाण्याने आंघोळ करायची सवय, मी चंद्रभागेमध्ये स्नान करणार नाही, त्याने नुसती चंद्रभागा डोळ्याने जरी पाहिली ना, चंद्रभागा म्हणजे मुलगी नाही, चंद्रभागा माता नदी, चंद्रभागा मातेला नुसतं डोळ्याने जरी पाहिलं तरी सुद्धा मोक्ष तरी सुद्धा मोक्ष. त्या पंढरपुरामध्ये एखादा म्हटला हो 48 तास लागतात दर्शनाला, मी दर्शन बारीला लागणार नाही, त्याला सुद्धा मोक्ष देण्याची ताकद पंढरपुरामध्ये. त्याने नुसता पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचा कळस पाहिला तरी सुद्धा त्याला मोक्ष. तुका तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस आणि तात्काळ हा नाश, अहंकाराचा उपाधीचा. 2 पाठ आहे. असं प्रत्येक दुकान आहे महाराज, प्रत्येक दुकान आहे आणि त्याचं एक एक प्रमाण आहे. हो, त्याचं एक एक प्रमाण आहे मोक्ष देण्याचं. पंढरपूरची प्रत्येक गोष्ट मोक्ष देते. पंढरपुरामध्ये आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. नामस्मरण केलं तरी मुखी नाम हाती मोक्ष. प्रत्येक गोष्ट मोक्ष देणारी आहे. पण पंढरपुरी पडली होड आणि मुटक्या परीस धांगड गोड. आता हा मुटका काय तेवढा मुटका सांगतो आणि सेवा समाप्त करतो. विठाला विठाला तो मुटका आहे ना महाराज, मुटका. एक मुटक्याचं उदाहरण आमच्या माता भगिनी करता सांगतो आणि एक आमच्या पुरुष वर्गा करता सांगतो. मुटका कशाला म्हणतात? ज्याने इंद्रियाचा निग्रह केलेला आहे, ज्याने इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवलेले, त्याला काय म्हणतात? मुटका. आता याच्याकरता एक उदाहरण सांगतो. मी पुरुष मंडळीला विचारतो तुम्ही कधी पोहायला गेले का पाण्यामध्ये? विहिरीमध्ये, तळ्यामध्ये, नदीमध्ये कधी पोहायला गेला असताना? तर पाण्यामध्ये, विहिरीमध्ये पोहायला गेल्यानंतर त्या विहिरीमध्ये उडी मारण्याचे 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. दोन्ही हात पुढे करायचे, दोन्ही पाय पाठीमागे करायचे आणि सरळ त्या पाण्यामध्ये उडी मारायची. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? सुळांग. आमच्याकडे त्याला सुळकी म्हणतात. म्हणजे तुमचं नामचं सारखंच आहे. आमच्याकडे कीर्तन झाल्यानंतर महाराजांना नारळ आणि पाकिट देतात. तुमच्याकडे काय रट्टे देतात? नाही. मग तुमचं नामचं सारखंच आहे महाराज. ते जाळायचं जुनं झालं, आउटडेटेड व्हर्जन झालं ते. आता हे अपडेटेड व्हर्जन आहे. काय सांग? आमच्याकडे सुळकी म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात? सुळा. बरं, सुळा तर सुळा, बरं सुळकी तर सुळकी. कसं आहे त्याला काय? मग उडी मारण्याचा दुसरा प्रकार, पाण्यामध्ये उडी मारत असताना दोन्ही हात आखडून घ्यायचे, दोन्ही पाय आखडून घ्यायचे, म्हणजे सर्व इंद्रिय एका ठिकाणी गोळा करायचे
आणि मग पाण्यामध्ये उडी मारायची, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? बरोबर आहे ना? आणि हाच मुटका शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना सांगायचा, तो पाण्यामध्ये मारणारा मुटका. मग मला तुम्ही सांगा, कोणाचा मुटका साधतो बर? जाड माणसाचा. म्हणजे जाड माणसाचा मुटका जाड माणसाचा साधत नाही. ज्याने इंद्रिय व्यवस्थित आकळून घेतले त्याचा मुटका साधतो. ज्याचा मुटका साधला नाही असं म्हणायचं याने इंद्रिय व्यवस्थित आकळून घेतले नाही. बरं, मुटका साधला याचं लक्षण काय? आता एका वेदांत थोडाच आहे महाराज. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? पत्ते खेळणारे आणि पोहायला जाणारे, पत्ते खेळणाऱ्याच्या माग पाहणारे तेवढेच असतात नादिक. त्यांना खेळता येत नाही, त्यांना काही कळत नाही त्या पत्त्यातलं, पण ते पाहायला लय नादिक आहे की नाही? तसं पोहणारे वेगळे, त्याला पोहता येत नाही काय कायला, पण पाहायला लय नादिक. मग असे पाहायला विहिरीच्या काठाला बसतात आणि मग एखाद्याने जर मुटका मारला आणि विहिरीतलं पाणी ज्यावेळेस पाहणाराच्या अंगावरती उडेल त्यावेळेस मुटका साधला, बस जमला आता. त्यावेळेस मुटका साधला. मग हा झाला पुरुष वर्गासाठी मुटका. पण आमच्या माता भगिनी कधी पोहायला गेल्या का? जातात तुमच्या? नाही ना. माता भगिनी कधी पोहायला गेल्या नाही. मग आता मी माता भगिनी करता एक मुटक्याचं उदाहरण सांगतो. तुम्ही तुमच्या भावाला कधी कधी ओवाळता बरं का? भाऊच नाही कोणाला? कधी कधी ओवाळता भावाला. भाऊ बीजेला एकदा आणि रक्षाबंधनला एकदा. वर्षातून 2 वेळेला बहीण भावाला ओवाळते. आणि ती ओवाळत असताना ज्यावेळेस रक्षाबंधनला ओवाळते आणि ज्यावेळेस भाऊबीजेला ओवाळते, भाऊबीजेला ओवाळल्यानंतर बहीण भावाला करदोडा देते. करदोडा काय देते? करदोडा. त्याचं नाव खरं काय माहितीये का? कटदोरा. त्याचं खरं काय नाव आहे? कटदोरा. पण लोकांनी कटदोरा कटदोरा म्हणून करदोडा करून टाकलं. त्याचं जसं जुन्या काळामध्ये आंघोळ करण्याचं एक पात्र होतं, त्याला काय म्हणायचं तुमच्याकडे? कश काय म्हणायचे? गंगाळा. त्याचं खरं नाव आहे गंगा आळ. काय नाव आहे त्याचं? गंगा आळ. गंगाळ 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 करून म्हणजे शब्द अपभ्रंश करून टाकला त्याचा. तसं बहीण जे करदोडा देते ना त्याचं खरं नाव आहे कटदोरा. हो, बहीण भाऊबीजेच्या वेळेला करदोडा देते आणि रक्षाबंधनच्या वेळेला काय देते? राखी देते. राखी हा मनगटामध्ये बांधण्याकरता राखी देते. पण राखी देत असताना आणि करदोडा देत असताना ज्या वेळेस बहीण भावाला ओवाळते ना महाराज, त्या बहीण भावाला ओवाळत असताना त्या ओवाळण्याचं जे ताट असतं त्या ताटामध्ये अनेक पदार्थ असतात. किती पदार्थ? अनेक पदार्थ असतात. त्याच्यामध्ये पहिला पदार्थ असतो कुंकवाचा भिजवलेला गंध. काय असतो? कुंकवाचा भिजवलेला गंध असतो. आणि तो गंध ज्या वेळेस बहीण भावाच्या कपाळावरती लावते त्यावेळेस ते बहीण म्हणत असते, दादा हे जे मी कुंकू लावते ना, हे कुंकू नुसतं कुंकू नाही, तर हे माझ्या रक्ताचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? माझ्या रक्ताचं प्रतीक आहे. आणि तुझा संसार व्यवस्थित चालावा, तुझा कंबर कसून तू परमार्थ करावा, कंबर कसून तू संसार करावा, याच्या करता ती करदोडा देते. याच्या करता करदोडा देते. आणि ज्या वेळेस ती ओवाळते, ओवाळल्यानंतर म्हणते हे माझ्या रक्ताचं प्रतीक आहे. त्याच्या डोक्यावरती अखंड तांदूळ टाकते. असाच तुझा अखंड संसार फुलत राहो याच्या करता त्याच्या डोक्यावरती अखंड तांदूळ टाकते. आणि ते तांदूळ टाकल्यानंतर त्या ताटामध्ये आणखीन 2 पदार्थ असतात. आपल्या घरामध्ये गव्हाचं ज्वारीचं जे काही पीठ असेल त्या पिठाचा आपण काय करतो? काय म्हणतात त्याला तुमच्याकडं? मुटकाच म्हणते ना. हा, आता हे आला ना मुटका, आहे की नाही? मुटक्यापाशी आला. हा, मग तो मुटका असतो ना, ते मुटका करण्याचं सुद्धा शास्त्र आहे महाराज.
आता शास्त्री महाराज इथं बसलेले, त्यांच्या पुढे मी काय शास्त्र सांगावं, पण मुटका करण्याचं सुद्धा शास्त्र आहे. आमच्या माता भगिनी काय करतात, एकाच हाताने 2 मुटके करतात, पण शास्त्र तसं नाही महाराज. एक मुटका उजव्या हाताने करायचा आणि एक मुटका डाव्या हाताने करायचा. डाव्या हाताचा मुटका उजवीकडून ओवाळायचा आणि उजव्या हाताचा मुटका डावीकडून ओवाळायचा. आणि ते दोन्ही मुटके ओवाळत असताना ती बहीण म्हणत असते, दादा हे मुटके म्हणजे नुसते मुटके नाहीत, तर हे माझे 10 इंद्रिय आहेत. एक मुटका म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि दुसरा मुटका म्हणजे पंचकर्मेंद्रिय. हे 10च्या 10 इंद्रिय मी तुझ्यावरून ओवाळून टाकते दादा. हो, माझ्या पतीच्या व्यतिरिक्त माझ्या मनामध्ये कुणाच्याही विषयी दुराभाव येणार नाही. आणि जर आला आणि एखादा नराधम जर माझ्या इज्जतीवर घालण्याकरता आला, तर तुझ्या कमरेमध्ये बळ असावं आणि मनगटामध्ये ताकद असावी, याच्या करता बहीण भावाला ओवाळते महाराज. कशा करता? याच्या करता बहीण भावाला ओवाळते. ती म्हणते, 10च्या 10 इंद्रिय मी तुझ्यावरून ओवाळून टाकते. माझ्याजवळ जर एखादा नराधम घालण्याकरता आला, तर माझं रक्षण करण्याकरता तुला यावं लागेल. आणि तू जर नाही आलास, तर या ताटातल्या पंचारती सारखं जळून मी माझा प्राण त्याग करीन. मला याच्यातला फक्त तुम्हाला मुटका सांगायचा होता. मुटका म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय. 10च्या 10 इंद्रिय जशी बहीण भावावरती ओवाळून टाकते, त्याप्रमाणे साधू संत म्हणतात, मुटका म्हणजे ज्यांनी 10च्या 10 इंद्रिय परमात्म्यावरती ओवाळून टाकले, त्याला तर मोक्ष आहेच आहे, पण धांगडीला सुद्धा मोक्ष. धांगड कोणाला म्हणायचं, एवढ्या खालच्या दर्जाला येऊन मी तुम्हाला बोलणार नाही, पण धांगड कोणाला म्हणतात, जिने इंद्रियाचा स्वैराचार माजवला तिला म्हणतात धांगड. आणि अशी जी धांगड आहे, तिला ती पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तिला सुद्धा मोक्ष आहे. आणि ती धांगड म्हणजे कोण, तर कानोपात्रा. अशा कितीतरी धांगडी आहेत महाराज. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये कितीतरी धांगडी सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. अशा धांगडीला सुद्धा मोक्ष आहे माझ्या प्रभू परमात्म्याच्या दरबारामध्ये. आणि असा परमार्थ करत असताना कधी कधी माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकार येण्याची शक्यता आहे महाराज. आपण आहे ना, आपण आपल्यासारखं कीर्तन कोणाला जमत? आपण आहे ना, आपण आपल्यासारखं मृदंग वादन कोणालाही जमत? आपल्यासारख्या सप्त्याचं नियोजन कोणालाही जमत? असा कधी कधी परमार्थ करताना अहंकार येण्याची शक्यता आहे महाराज. काय करण्याची शक्यता आहे? अहंकार येण्याची शक्यता आहे. म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात, आम्ही वैष्णवांचा मेळा आला आणि परमार्थाला अडसर असलेल्या अहंकार रूपी डुकराला सुद्धा साधू संत म्हणतात, मारा अभंगाचं 3रं. आली वैष्णवांची माती हो, आली वैष्णवांची माती, आली वैष्णवांची माती, आली वैष्णवांची माती, आली वैष्णवांची माती, मेले डुक्कर बांधले कांदे, आली वैष्णवांची मेले डुक्कर बांधले कांदे, पुरी बनली हो, पुरी बनली हो, आली वैष्णवांची मांदी आणि मेले डुक्कर बांधले. खादी साधू संत म्हणतात, परमार्थ करत असताना कधी कधी अहंकार येण्याची शक्यता आहे. म्हणून साधू संत म्हणतात, आम्ही ते अहंकार रूपी डुक्कर सुद्धा मारलं आणि त्याला खांद्यावरती घेतलं. कुठे घेतलं? खांद्यावरती घेतलं. आणि ते अहंकार रूपी डुक्कर, बरं त्याला डुक्करच का म्हणलं बरं? ते डुक्कर, आज तुम्ही रानडुक्कर बघितलं कधी? रोज बघतो म्हणा आम्ही, त्याच्यामुळे तर लय आम्ही अडचणीत आलो म्हणा, आहे का? हो,
रानडुक्कर आहे ना महाराज, रानडुक्कर, त्याला डुक्करच का म्हटलं तर डुक्कर असं असतं महाराज, हो ते जर सरळ चालायला लागलं तर त्याला लवकर त्याची मान वळवता येत नाही, लवकर मान वळवता येत नाही. मग असेच काही काही समाजामध्ये माणसं असतात महाराज, काही नसतो, 2-5 लाख रुपये बँकेमध्ये असतात, जास्तीत जास्त 5-25 कोटीभर रुपये जास्तीत जास्त बँकेमध्ये असतात, एखादा बंगला असतो, एखादी गाडी असते, एखादी चिपडी बायको असते, म्हणजे बायको असते, 4-2 लेकरं असतात, याच्यापेक्षा जास्त काही नसतं महाराज. पण ताईटच महाराज डुकरासारखं, कोणापुढे वाकतच नाही हो, जे हरी म्हणत नाही, राम राम म्हणत नाही, आई वडिला पुढे वाकत नाही, साधू पुढे वाकत नाही, देवा पुढे, कोणापुढेच झुकत नाही महाराज, कोणापुढेच झुकत नाही, म्हणून त्याला डुक्कर म्हणलं. डुक्कर आणि मग हे डुक्कर साधू संत म्हणतात ते अहंकार रूपी डुक्कर आम्ही मारलं, आणि मारल्यानंतर त्याला खांद्यावरती घेतलं, खांद्यावरती, कुठं घेतलं, खांद्यावरती घेतलं, आणि त्या डुकराचं प्रतीक म्हणजे हा मृदंग आहे महाराज. काय इकडे बघा ना, या मृदंगाकडे, झालंय आपलं कीर्तन आता, डुकराचं प्रतीक म्हणजे मृदंग आहे. मला तुम्ही खरं सांगा, मंदिरामध्ये कधी कातडं असतं का? मृदंगाला काय कातडच आहे ना, मृदंगाला कातडच आहे, पण ते निराभिमानी होऊन आलं, साधू संतांना शरण आलं, म्हणून त्याचं मोठेपण किती आहे पहा ना. मी 250 किलोमीटर पैठणवरून इथपर्यंत आलो, मला एकच माईक दिलं महाराज. तुम्ही किती? 250 किलोमीटर, 200-250 किलोमीटरवरून मी पैठणवरून कीर्तन करण्याकरता आलो, मला एकच माईक दिलं, पण त्या मृदंगाचं किती मोठेपण आहे बघा, त्याला 2-2 माईक 2-2 माईक आहेत. बरं बघा तुम्ही सगळेजण बसलेला आहात, आम्ही सगळे मंडळी उभी आहोत, आणि ते एकटं झोपलेलं आहे महाराज, एकटं. बरं असं नाही, तुम्हाला तरी बसायला चटई आहे, मला घोंगडी आहे उभा राहील, त्याला गादी आहे झोपाय, एवढं मोठेपण आहे. बरं नुसतं झोपलं नाही, उशाला घेऊन झोपले. बघा ना तुम्ही त्याच्याकडं, त्या मृदंगाचं किती मोठेपण आहे हो. आणि ते बघा तुम्ही, ते खात तर ताजं खातं महाराज, ताजं खातं. हरिपाठाला वेगळी कणिक, भजनाला वेगळी कणिक, कीर्तनाला, बरोबर आहे का, ताजं खातं. आणि ते सुद्धा बिनमिठाची खातं, बिनमिठाची. कशी खातं? बिनमिठाची खातं. बिनमिठाची का खातं? ज्याला जगाचं नीट करायचंय त्याने कोणाचं मीठ खायचं नाही. ज्याला जगाचं नीट करायचं त्याने कोणाचं मीठ खायचं नाही, म्हणून ते बिनमिठाची खातं. आणि बघा ना महाराज, त्याचं तोंड काळ आहे, पण पावडर लावल्याशिवाय, म्हणजे वादकाचं म्हणत नाही मी, मृदंगाचं तोंड काळ आहे, पण पावडर लावल्याशिवाय जमत नाही जमत महाराज, पावडर लावल्याशिवाय. आणि बघा ना, एवढा असलेला मृदंग तो निराभिमानी होऊन साधू संतांच्या संगतीमध्ये आला. आता जर तो दिंडीमध्ये निघाला, तर दिंडीमध्ये निघाल्यानंतर जर पाऊस आला ना महाराज, पाऊस, सगळे दिंडीतले लोक भिजतात, पण त्याच्यावरती छत्री धरतात महाराज, त्या मृदंगावरती छत्री धरतात. हे कशामुळे? तर त्याचा अहंकार सोडून ते परमार्थामध्ये आलं, म्हणून त्याला एवढे मोठेपण आहे, म्हणून वारकरी संप्रदाय हा निराभिमानी माणसाचा संप्रदाय महाराज. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो बघा, किती मोठा कीर्तनकार असू द्या, किती मोठा कथाकार असू द्या, किती विद्वान माणूस असू द्या, अरे तो जर मंदिरामध्ये आला किंवा मंडपामध्ये आला, कीर्तनामध्ये आला, एखाद्या छोट्या लहान मुलाने जरी विणा घेतलेला असला तरी अगोदर त्याचं दर्शन घ्यायचं आणि मग नारदाच्या गादीवरती यायचं. ही वारकरी संप्रदायाची रीत आहे महाराज. काय ही वारकरी संप्रदायाची रीत आहे. म्हणून पाया पडे जन, एकमेका पंढरीच्या लोकांनाही अभिमान, आणि पाया पडे जन, एकमेका हे अहंकार रूपी डुक्कर मारलं. हो, आपल्याला बरंच काही चिंतन करता येईल, पण वेळेअभावी हो जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं. म्हणून जगद्गुरु श्री संत नाथ महाराज म्हणतात, हा परमार्थ हा उलटा आहे, आणि उलटा असलेला परमार्थ, उलटा असलेला मार्ग हा कसा आहे, तर बाहेर फिरणारे जी अंतःकरण वृत्ती आहे, त्या बाहेर फिरणाऱ्या अंतःकरण वृत्तीला आतमध्ये परावर्तित करायचं. आणि हा उलटा मार्ग जर तुम्हाला कळून घ्यायचा असेल, हा परमार्थ कळून घ्यायचा असेल, तर तुम्हाला खऱ्या गुरुचं चेला व्हावं लागेल. कशाचा? हो, खरा गुरु
हो आपल्याला मिळाला पाहिजे, कारण शास्त्र असं सांगतं गुरु मेहरबान तो चेला पहलवान. गुरु जर मेहरबान झाला तर चेला पहलवान होत असतो. म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात ही परमार्थ नावाची ही जी खून आहे ही खून उलटी आहे, पण आपण जर खऱ्या सद्गुरूचे शिष्य असाल तरच तुम्हाला हे कळेल अभंगाचं शेवट. एका जनार्दनी एका परिस धांगड गोड मुटक्या परिस बांगड गोड मुटक्या परिस धांगड गोड मुटक्या परिस बांगड गोड Thank you.
सांगतात कारण अभंगाचे पहिले बोल आहेत संत आले वरले दिंडी. संत आले वरले दिंडी. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज दिंडी नावाचं बलशाली असलेलं साधन या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करत आहेत आणि नुसतं साधन प्रतिपादन करत नाहीत तर या अभंगाच्या माध्यमातून आपल्या शक्तीचं सुद्धा प्रदर्शन करत आहेत. साधूची ताकद काय असते, साधूची उंची काय असते, ती उंची या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. आणि दिंडी नावाचं बलशाली असलेलं साधन आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचायचंय ना, तर त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज साधन या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. तसा जर विचार केला तर संपूर्ण जग आणि संपूर्ण महाराष्ट्र जर कोणाचं प्रतिनिधित्व करत असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र कोणाच्या पुढे नमत असेल, नतमस्तक होत असेल, किंबहुना आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. सगळ्यांचं श्रद्धास्थान कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे, देव आहे. आणि नुसतं साधू संतांनी साधन सांगितलं नाही तर ते साधन जगले. स्वतः साधू संत साधन जगले आणि नुसतं जगले नाहीत तर त्यांनी प्रत्येक संतांनी पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची वारी केली. काय केली? वारी केली. आता काही काही कीर्तनकार मंडळी सांगतात की श्री संत सावता महाराजांनी परमात्म्याची वारी केली नाही, पण हे साफ चुकीचं. श्री संत सावता महाराजांनी सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची वारी केली. महाराज वारी केली, पण आता बरेच संभ्रम आहेत त्याच्या बाबतीमध्ये, पण मी छाती ठोकपणे सांगतो श्री संत सावता महाराजांनी सुद्धा वारी केली. सगळ्या संतांनी वारी केली, पण सगळ्या संतांनी नुसती वारी केली नाही तर त्या परमात्म्या बरोबर आपला संबंध जोडला. काय जोडला? संबंध जोडला. तुम्ही बोला, बोलत चला, बोललेलं मला आवडेल, काही टेन्शन घेऊ नका. सगळ्या संतांनी नुसती वारी केली नाही तर त्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्या बरोबर आपला संबंध जोडला. संबंध जोडला महाराज. हो, परमार्थ करत असताना सगळ्या साधू संतांचा विचार करा. नुसती पांडुरंग परमात्म्याची वारी केली नाही तर संबंध जोडला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो, एक वाक्य सांगून जातो, कळलं तर बघा. या जगाच्या पाठीवरती 2000 धर्म आहेत. किती धर्म आहेत? 2000 धर्म आहेत या जगाच्या पाठीवरती, पण एकाही धर्मामध्ये कौटुंबिक भक्ती शिकवली नाही. ती शिकवली फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामध्ये. कुठे शिकवली? फक्त वारकरी संप्रदायामध्ये शिकवली. आणि ती कौटुंबिक भक्ती म्हणजे नेमकी काय? तर आपण आहे ना, आपण आपल्या घरामध्ये आपण आपल्या पत्नीवरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या पतीवरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या आईवरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या वडिलांवरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या मुलीवरती जसं प्रेम करतो, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यावरती जेवढं प्रेम करतो, अगदी तेवढंच प्रेम पांडुरंग परमात्म्यावरती करायचं. याला म्हणायचं कौटुंबिक. याच्यापेक्षा वेगळा दुसरा परमार्थ काही नाही महाराज. काही वेगळा दुसरा परमार्थ नाही. आपण आपल्या कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीवरती जसं प्रेम करतो, अगदी तसंच प्रेम पांडुरंग परमात्म्यावरती करायचं. आणि मग आमच्या साधू संतांनी सुद्धा देवावरती प्रेम केलं तर कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे, कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे त्या देवावरती प्रेम केलं महाराज. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू, साधू संतांनी आमच्या पांडुरंग परमात्म्याला बाप म्हटलं. बाप. काय म्हटलं? बाप म्हटलं. आणि नुसता बाप म्हटलं नाही तर आमचा बाप
म्हणजे मुलीचा बाप ज्या गावामध्ये राहत असतो ते त्या मुलीचं काय असतो? तुम्ही बोला गड्या, नाही तर जाऊ कमी. मुलीचं काय असतं? माहेर असतं. तसंच आमचा पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे आणि आमचा बाप ज्या गावामध्ये राहतो, ज्या पंढरपुरामध्ये राहतो, ते पंढरपूर नुसतं पंढरपूर नाही तर ते पंढरपूर आमचं माहेर आहे. पंढरपूर आमचं माहेर आहे आणि त्या माहेरामध्ये राहत असलेला आमचा बाप हो पांडुरंग परमात्मा. बरं, नुसता त्याच्या बरोबरच संबंध जोडला असं नाही, तर त्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या सोबत जेवढे म्हणून माणसं राहतात ना, त्या प्रत्येकाबरोबर संबंध जोडला महाराज. प्रत्येकाबरोबर. ज्या पंढरपुरामध्ये चंद्रभागा माता वाहते ना, ती चंद्रभागा माता नुसती चंद्रभागा माता नाही, तर ती चंद्रभागा माता आमची बहीण आहे. कोण आहे? चंद्रभागा माता आमची बहीण आहे. हो, ज्या पुंडलिक रायामुळे पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये आला, ते पुंडलिक राय नुसते पुंडलिक राय नाहीत, तर ते पुंडलिक राय आमचे कोण आहेत? बंधू आहेत. हो, पुंडलिक राय आमचा भाऊ आहे. हा संबंध आमच्या साधू संतांनी देवाबरोबर जोडला. विठ्ठल 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 माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, नाही गोता विठ्ठल नाही गोता. विठ्ठल पुळीचे दैवत, विठ्ठल पुळीचे दैवत, नाही तुझ्या निक मागुता गा विठ्ठल पुळीचे दैवत, विठ्ठल पुळीचे दैवत. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. त्या परमात्म्या बरोबर सगळ्या आपल्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येकाचं नातं हो साधू संतांनी देवाबरोबर जोडलं.